नमस्कार सगळ्यांना. रसोई रेग्युलर विथ विनीतामध्ये तुमचं स्वागत आहे. कडाक्याची थंडी चालू झालेली आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये मस्त असा हा गरमागरम मसाला चहा एकदा तुम्ही नक्की करून पहा. तर हा मसाला चहा पिल्याने ना पूर्ण सर्दी खोकला पूर्ण हा रामबाण असा हा उपाय आहे सर्दी खोकल्यावरती. आणि त्यामध्ये ना काही खडे गरम मसाले यूज केलेले आहेत. तर त्यासाठी ना मी इथे 2 चमचे ना काळी मिरी घेतलेले आहेत, 2 चमचे लवंग घेतलेले आहेत. तर छोट्या चमच्यानेच घेतलेला आहे, जो आपण रेग्युलर यूज करतो ना त्या चमच्याने मी इथे घेतलेले आहेत 2-2 चमचे. तर इथे मी 2 चमचे बडीशोप घेतलेले आहेत, 2 चमचे दालचिनी किंवा 2 इंच दालचिनी घेतलं तरी चालेल. हिरवी विलायची घेतलेली आहे 2 चमचे, सुंठ घेतलेला आहे, 2 मोठी विलायची घेतलेली आहे आणि 1 जायफळ घेतलेला आहे. आणि इथं मी काही गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते घरामध्ये सुकवून घेतलेले आहेत. आणि इथे काही तुळशीचे पानंसुद्धा घेतलेले आहेत मी. तुळशीच्या पाण्याने सुद्धा चहाला खूप छान चव येते आणि सर्दी खोकल्यासाठी सुद्धा खूप छान असा रामबाण उपाय आहे. आणि गुलाबाच्या पाकळ्यामुळे ना छान असा कलर येतो चहाला. तर इथे गुलाबाच्या पाकळ्या आणि तुळशीचे पाने सोडून बाकीचे सर्व खडे गरम मसाले आपल्याला 1-2 मिनटासाठी आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे. आणि जे जायफळ आहे ना ते मी जरा कुटून घेतलेले, जेणेकरून मिक्सरमधनं वाटताना ना एकदम सोपं व्हायला पाहिजे. आणि 1-2 मिनटं भाजून झाल्यानंतर मग नंतर ना आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या मिक्स करून घ्यायच्या त्यामध्ये आणि हलके असे 1-2 मिनटासाठी भाजून घ्यायचे. तर हे सर्व भाजून झालेले आहेत, तर ते मी साईडला करते. त्याच कढईमध्ये ना मी तुळशी पानंसुद्धा भाजून घेते. तर अशा पद्धतीने हे तुळशीचे पानंसुद्धा भाजून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने आपलं हे सर्व खडे गरम मसाले भाजून झालेले आहेत. थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. तर इथं सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आपल्याला, तुळशीचे पाने आणि गुलाबाच्या पाकळ्या सर्व खडे गरम मसाले. आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि एकदम बारीक असं आपल्याला पावडर तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे पावडर बनवून तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. खूप छान खमंग असा वास सुटलेला आहे मसाल्याचा. तर एका काचेच्या बरणीमध्ये ना आपल्याला काढून ठेवायचे आणि 15 ते 1 महिन्यासाठी आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो. हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा चहा मसाला बनवून तयार झालेला आहे. एकदम सर्दी असो किंवा खोकला असो किंवा घशात खवखव करत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला चहा एकदा तुम्ही नक्की करून पहा. तर ह्या मसाल्याचा वापर करून तुम्ही चहा करून बघा, एकदम घसा आपला पूर्ण मोकळा होतो. आणि त्यासाठी ना मी इथे चहासुद्धा करून दाखवते मी तुम्हाला. तर इथे मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये ना मी इथे 1-1.5 चमचे चहा पावडर मिक्स करून घेते आणि छान उकळी येऊ द्यायचे. उकळी आले की त्यामध्ये 2 ते 3 चमचे साखर मिक्स करून घ्यायचे आणि 1 वाटी दूध. छान उकळी आली की त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा हा आपला तयार चहा मसाला घ्यायचे. आणि इथे मी 4 जणांसाठी मी इथे 4 जणांसाठी म्हणजे 4 कप चहा ठेवते, त्यासाठी मी इथे अर्धा चमचा आपला हा मसाला यूज केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला हा मसाला चहामध्ये मिक्स केल्यानंतर 5 मिनटं तरी आपल्याला चहा छान उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मसाल्याचे जे सत्व आहे ते पूर्ण चहामध्ये ना उतरायला हवं. तर अशा पद्धतीने आपला हा चहा बनवून तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. छान उकळलेला आहे चहा आणि कलरसुद्धा बघू शकता तुम्ही, किती सुंदर असा चहाला कलर आलेला आहे. तर इथे मी गॅस बंद करते आणि गरमागरम चहा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी ते ग्लासमध्ये चहा काढून घेते. खूप छान खमंग असा वास येतो एकदम सर्व मसाल्यांचा. आणि हा मसाला पिला ना पूर्ण घसा आपला पूर्ण बरा होतो आणि थंडीमध्ये खूप गुणकारी असा आपला हा मसाला बनवून तयार होतो. तर अशा पद्धतीने आपला हा चहा मसाला बनवून तयार झालेला आहे, अगदी बघू शकता तुम्ही. हा मसाला तुम्ही 15 दिवसासाठी किंवा महिनाभरासाठी स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा चहा मसाला बनवून तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.